हेड इज कॉल आणि येतोय हेड. टॉस जिंकलाय हर्ष या ठिकाणी. टॉस किती महत्वाचा होता. खूप महत्त्वाचं होतं. त्याचं रक्षण घ्यायचं आम्हाला. आणि इथे दाखल झाल्यानंतर कसं वाटतंय. खूप चांगलं वाटते. 2 वर्षे टुर्नामेंट होते तर बघायला यायची आम्ही तेव्हापासून इच्छा होती खेळायची आणि यावर्षी खेळायला भेटल्या तर आयोजकांचे खूप धन्यवाद. यंदाचा साईज सापडेश्वर सालवड संघाचा प्रवास खूप चांगला राहिला. युवा खेळाडू आपण बघतोय, खूप चांगल्या स्पर्धा तुम्ही कव्हर करतायत. अनेक ठिकाणी तुम्ही मॅच खेळायला जातात, परंतु इथे दाखल झाल्यानंतर जो इतरचा ॲटमॉस्फिअर आहे ते बघून कसं फील होते. चांगलं वाटते. आता ओपनिंग टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचं एक प्लॅनिंग असेल. कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. याच्या अगोदर सातपाडी संघाच्या अगेन्स्ट किती मॅच झालेले आहेत. वेळात 4-5 मॅच खेळलेले आहेत. रिझल्ट कसा आहे. चांगला परफॉर्मन्स होता दोघांचा पण. नक्कीच बेस्ट ऑफ लक. टॉस हरला, प्रथम बॅटिंग करायची. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं. आम्ही सुद्धा प्रथम फलंदाजीच केली असती. आणि हे जे ॲटमॉस्फिअर आपण बघतोय क्रिकेटचं एक सुंदर नियोजन आहे. या नियोजनाबद्दल काय म्हणशील. खरंच एबी ट्रॉफीचं नेहमी चांगलंच नियोजन असतं आणि यावेळी सुद्धा खूप सुंदर नियोजन केलंय. विकेटसुद्धा चांगली वाटते. तर आता बॅटिंग करताना किती धावा एक चांगली मॅच बघायला मिळू शकते. मॅच तर नक्की चांगली बघायला भेटेल, पण असं काही टार्गेट निश्चित नाही आहे. जेवढ्या धावसंख्या होतील त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल. आणि सध्या खूप चांगला काम करतोय ते सातपाटी 11 संघ. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघामध्ये युवा खेळाडू आहेत. एका बाजूने सातपाटी 11 संघ चांगली प्रगती करतोय, सातपाटीचं नाव भरपूर मोठं करतोय. आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा संघ विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड यांनी उत्तुंग भरारी घेतले. यंदाच्या अनेक स्पर्धा ते खेळत आहेत आणि सालवड संघाच्या नावाला 4 चांद लावताना आपण बघतोय. बॅटल रंगणार आहे. महत्वाची मॅच बघणार आहोत. काटेकी लढत आपल्याला बघायला मिळेल. एबी चषकामधल्या आजच्या तिसऱ्या दिवसातली मॅच तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा वेधून घेतील. इज नो आउट. थोड्याच वेळामध्ये आपण करतो या मॅचला स्टार्ट. दोन्ही संघांनी आपले फॉर्म फिलअप करा, आमच्यापर्यंत पोहोचवा आपला स्क्वॉड. आणि जसा मॅचला स्टार्ट होईल दोन्ही संघांनी आपला एक एक खेळाडू 38 सर्कलमध्ये पाठवायचा याची नोंद घ्या. 25 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये 4 षटकं कंप्लीट करणं हा जो रूल्स रेग्युलेशन आहे तो फॉलो करा. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये जास्त राहील. आपण उशिराने चालतोय म्हणून इथे वॉर्न केलं जाईल की स्ट्रिक वॉर्न असेल. टॉस जिंकलाय. इथे आपण बघतोय विसावा फाउंडेशन सईसापडेश्वर सालवड संघानं प्रथमतः शतरक्षण घेतलंय. मागची 2-3 वर्ष मात्र या मॅचमध्ये आमचा खेळण्याचा इरादा होता. कुठेतरी संधी मिळत नव्हती साई सापडेश्वर संघाला, परंतु इथे प्रवेश निश्चित झाला. आणि एबी ट्रॉफीसाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीचा सराव किंवा एक चांगलं खेळ दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये इथे आहोत. आणि ते आम्ही करून दाखवण्याच्या तयारीमध्ये इथे नक्कीच दाखल झालोय. हा विश्वास हर्षने बोलून दाखवलाय साई सापडेश्वर सालवड संघाचा. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतायत सातपाटी 11 संघाच्या संघनायकाने म्हटलंय की पर्टिक्युलर स्कोर असं नाही आहे. जर इथे चांगलं फाउंडेशन बिल्ड केलं, चांगल्या धावा इथे जर झाल्या, एक चांगलं आम्ही टार्गेट ठेवू आणि मॅच इंटरेस्टिंग होईल याची आम्ही ग्वाही देतो. हे सांगताना सातपाटी 11 संघाचे संघनायकाने या ठिकाणी बॅटलमध्ये म्हटलंय मॅच संघर्षमय होणार. मॅच भरपूर मोठी आहे. दोन्ही संघामध्ये युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. एबी चषकाची पर्वणी आहे आणि दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेली मॅच तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयावरती स्थान निर्माण करेल. कारण आज एक गाव एक कन्सेप्टच्या माध्यमातून आपण बघतोय सापडेश्वर सालवड संघ या ठिकाणी सज्ज झाला आणि दुसऱ्या बाजूने सातपाटी 11 दोन दिग्गज संघाची लढाई आहे. तुर्तास आपण गणपती बाप्पाला वंदन करूया नयन पाटीलच्या माध्यमातून. इथे मात्र प्रथमतः सॉन्ग वाजवलं जाईल आणि तदनंतर आपण वळणार आहोत समालोचन कार्याकडे.
च्या या महासंग्रामामध्ये आज तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघतायत प्रथमतः दोन संघ मॅच खेळताना आपल्याला बघायला मिळतील. साई सपडेश्वर सालबट संघ या ठिकाणी दाखल झालाय. साई सपडेश्वर सालबट म्हटल्यानंतर विसावा फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांचा संघ खेळताना बघायला मिळतोय. संघनायक हर्ष पाटीलच्या समवेत आपण गौरव ठाकूर यांना बघतोय. शुभम राऊत असतील, अथर्व राऊत असतील, मनीष पाटील, ऋतिक पाटील, करण सिंग, सूरज मोरे, आदेश घरत, सोहम मोरे आणि संस्कार अशी टीम आपल्याला बघायला मिळते. तर त्याच्या अगेन्स्ट जो संघ आपल्याला बघायला मिळतोय तो संघ म्हणजे सातपाटी 11. चला दोन्ही संघ एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री स्टुडिओमध्ये असणं गरजेचं आहे आणि टाइम सेट केलं जाईल याची आपण नोंद घ्या. सालवड संघाचे एक्स्ट्रा खेळाडू इथे दाखल झालेले आहेत. सातपाटी 11 आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आणि आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे त्वरित. पण बघतोय पिंक अँड ब्लॅक मध्ये साई सपडेश्वर सालबट त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करताना टॉस हरल्यात प्रथमतः आणि निर्णय घेतलाय. यावेळेला नक्कीच आपण बघतोय प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सातपाटी 11 संघाला. दोन पंच आमच्या ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जतीन भुयाल सर आणि त्यांच्या समवेत शाहिद मोमीन सर यांचंही करतो आम्ही वेलकम. दोन्ही दिवस खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. न्यूट्रल पंचगिरी जर आपण सातपाटी 11 संघाच्या प्लेइंग 11ची चर्चा केली तर वीरू बाबरे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर दिशांत म्हात्रे, भावेश सुर्वे आपल्याला बघायला मिळतात. मॉन्टी, त्याच्यानंतर भाविक, करण मेहर, सुमित मेहर, प्रणित मेहर, त्याच्यानंतर वंदेश पाटील, सौरभ, दीप, हेमकांत भोईर, कीर्तेश म्हात्रे, ओमी पाटील आणि प्रथम मोरे असा त्यांचा स्क्वॉड आपल्याला बघायला मिळतोय. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. करूया गणपती बाप्पाला वंदन आणि वळूया समालोचन कार्याकडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. साष्टांग नमन माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, तमाम मान्यवरांचं शब्दफुलाने हार्दिक स्वागत करत, दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देत वळतो आम्ही समालोचन कार्याकडे. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आमचे अमर पाटील आज आम्हाला जॉईन होत आहेत. नयन पाटील आमचे DJ मास्टर, तसेच आपण बघतायत प्रिन्स मूवीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळते. करूया सर्वांचं वेलकम आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वीरेंद्र बाबरे आणि त्यांच्या समवेत भावेश सुर्वे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी दाखल होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गौरव, भावेश आणि वीरेंद्र बाबरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अल्पावधीचं वीरेंद्र बाबरे आणि आपल्या नावाला 4 चांद लावलेले आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. पालघर जिल्ह्यातील नामांकित युवा खेळाडूमध्ये ज्याचं स्थान त्यांनी बलकट केलंय तोच वीरेंद्र बाबरे आपल्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. भावेश सुर्वे हाही सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना सातपाटी 11 संघामध्ये विजयामध्ये आपला मोलाचा वाटा सातत्याने देणारा खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतायत गोलंदाजी ट्रॅकवर गौरव दाखल झालाय. गौरव ठाकूर नावाप्रमाणे गौरव शाली गोलंदाजी इथे करावी लागेल. वळूया मॅच कडे. सायकिलला आपण बघतायत भावेश सुर्वे, नॉन सायकिल कडे वीरेंद्र बाबरे. बेस्ट वळूया गौरव
गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, एक आपण बघतायत डीप एक्सचा कव्हर्स आणि दुसरा डीप कॉर्नरला टाइम सेट केलं गेलंय. पुढचा चेंडू, पहिला चेंडू थोडेसे बाहेर आले होते, स्लाइस करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड टॉस जिंकला, निर्णय घेतलाय प्रथम करू गोलंदाजी आणि गौरवच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिला चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर, बाकी निघून या ठिकाणी स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईडला डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू, काही वेळेला भन्नाट स्टार्ट आहे, अतिशय सुंदर गौरव ठाकूर स्टार्ट देताना बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल बघायला मिळत आहेत ऑप्शनच्या थोडासा बाहेर. आणि इथे आपण बघतायत स्ट्राईकला बॅटरचे आपण बघतोय मिस्टर भाबे सुर्वे यांच्यावरती थोडंसं दडपण आणलंय. चांगली गोलंदाजी आहे, युवा गोलंदाज आहे, टॅलेंटेड गोलंदाज आहे, लेंथ लाईनला मेंटेन करतायत, ओपोनेंट टीमच्या बॅटरला जखडून ठेवलंय, थोडंसं पायामध्ये फुटवर्क नाही आहे आणि त्याचा फायदा घेत आहेत या ठिकाणी. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना मॅन इन गोल्डन नाव आहे मिस्टर गौरव. गुड स्टार्ट. ओहो, याही वेळेला तोच प्रयत्न आहे, गुड बॉलिंग, जबरदस्त चेंडू हाताळताय, टाळ्यांचा गजर बघायला मिळत आहे. लेंथ लाईन का असते, ओपोनेंट टीमला कसं जखडून ठेवलं जातं हे दाखवताना गौरव ठाकूर सुंदर स्टार्ट देताना विसावा फाउंडेशन साई सापडेश्वर सालवड संघाला ब्रिलियंट स्टार्ट. 3 चेंडू सलग 3 डॉट बॉल. प्रेशर आहे या ठिकाणी, बॅटिंग टीम कडे प्रेशर आहे या ठिकाणी, आपण बघतायत भावेश सुर्वे यांच्याकडे. कसा या संकटातून सावरेल, कशा पद्धतीने मोमेंटम मिळवेल, बरेच प्रश्न मनामध्ये घर करतायत. उत्तर चौथ्या चेंडूकडे दिलं जाईल का याच्यासाठी नजरा लागल्या तिथे. गतीला परिवर्तन, वॉट अ बॉलिंग, एक्सिलेंट बॉलिंग. थोडेसे या ठिकाणी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, डान्सिंग ग्राउंड विकेट आले होते, यावेळेला फिंगर रोल केले गेले, थोडासा बॅकअप द चेंडू गुडलेंड ठेवला गेला, पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला आणि याही वेळेला डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आहे, गौरव नावाप्रमाणे गौरवशाली गोलंदाजी करताना याही वेळेला आणखीन एक डॉट बॉल. क्या कहने इस गेंदबाज के. पहिलं सत्र आहे, तिसऱ्या दिवसाचा खेळ आहे, अधिराज्य आहे विसावा फाउंडेशनचं, नाव आहे गौरव ठाकूरचं. कदाचित या ठिकाणी ही उत्तम जी गोलंदाजी आले, जबरदस्त गोलंदाजी करतायत, ठाकूर गोलंदाजी करतायत. ए ठाकूर हे हात मुझे दे दे असा मनामधून प्रश्न निर्माण झाला असेल. अतिशय देखणी गोलंदाजी आहे. अंतिम चेंडू जर चांगला हाताळला तर मात्र पहिलं मॅडन षटक टाकण्याचा गौरव ठाकूरकडे जाईल. ते आपण बघतायत वाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड झालं इथे स्टार्ट. थोडासा एक्स्ट्रा आपण लावण्याचा प्रयत्न केला, स्टार्ट जबरदस्त आहे, ड्रीम स्टार्ट आहे. अतिशय सुंदर स्टार्ट बघायला मिळते. अंतिम चेंडू राईट मोर द विकेट. गौरव पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर, यावेळेला चांगला कव्हर्सला खेळतात. कव्हर ड्राईव्ह, फंबल झालंय. 5 चेंडू मध्ये कमावलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. लेझी पकडण्याचा प्रयत्न केला आणि इथे आलाय चौकार. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपतंय 5 धावा स्कोर कार्ड वरती. ते दाखवण्याची एक दुर्मिळ संधी त्याच्याकडे, परंतु हर्ष ज्यांची गोलंदाजीची जी मेथड आहे थोडीशी अनऑर्थोडॉक्स आहे. आपण बघू शकाल एक वेगळी मेथड हर्ष यांची नेहमीच बघायला मिळते आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. हर्ष पाटील संघाचा संघनायक, संघाचा आधारस्तंभ विसावा फाउंडेशन कडनं गोलंदाजी करतोय. ओ स्लॉट मध्ये चेंडू आहे, चुकीला माफी नाही आहे. डाऊन द ग्राउंड प्रेशर बनवला होता गौरव ठाकूरनं, फंबल झाली, चौकार आला, प्रेशर थोडा रिलीज झाला.
इथे वीरू बाबर आले, चेंडू स्लॉट मध्ये होता, सरळ ऑन दी अप चालाय, एक हवाई फायरचा षटकार. थँक्यू. स्टार्ट दिलाय वीरेंद्र बाबरे याने. अप्रतिम असा स्टार्ट म्हणायला हरकत नाही. ओव्हरपिच चेंडू, संधी होती वीरूकडे. वी फॅक्टर मध्ये खेळताना डाऊन द ग्राउंड गगनभेदी षटकार आला या ठिकाणी. धावसंख्या 6 फ्लाय होताना पोचते 11. ओ या वेळेला चांगला चेंडू आपण बघतायत आणि इथे मात्र फलंदाज होतील बाद. पंचांचा निर्णय आपण बघताय वेळेला वीरेंद्र बाबरेला यावं लागतंय. बॅक टू द डगआउट. धक्का लागतो या ठिकाणी. वीरू माघारी परतताना. तर चला पंचांनी या ठिकाणी डिसिजन दिले आपल्याकडे. फलंदाज होत आहेत बाद. वीरेंद्र बाबरे या ठिकाणी बॅक टू द डगआउट जाताना दिसतोय. थँक्यू न्यूमॅन. करण मेहर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. झटका लागलाय वीरूच्या रूपानं षटकाराला आणि त्यानंतर बघतोय आपण विकेट बघायला मिळते. 11 वरती पहिला धक्का स्कोर कार्ड वरती. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले ते करण मेहर. करणला मात्र परिस्थिती समोर ठेवून आता इथून बॅटिंग करायची. भावेश सुर्वे थोडंसं स्ट्रगल करतोय आणि इथून करणकडे मोठी जिम्मेदारी आहे की हर्ष पाटीलच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, खेळायचं आहे. बॅटिंग फुलटॉस आहे, मडॉनला खेळतायत, चुकी नाही आहे. करण आले आणि करण मागे सुद्धा परतताना क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मिस टाइम शॉट. आणखीन धक्का एक देताना हर्ष पाटील या ठिकाणी देत आहेत आणखीन एक विकेट. याही वेळेला मिड ऑफला खेळतायत. खूप चांगला शॉट बघायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. भाविकने चांगली स्टार्ट दिले. ज्या शॉटची गरज होती, कॉन्फिडन्स लेवल जर वाढवायचं असेल, स्लॉटमध्ये आलेल्या चेंडूला ज्या पद्धतीने ते खेळतायत आणि याला इथे चौकार फक्त अपिच केलं आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. 15. 2 धक्के इथे बघायला मिळत आहेत. हर्ष तयार होताना पुनश्च गोलंदाजीसाठी चांगला स्टार्ट आहे. सातपाटीसाठी भाविक कडनं आपल्याला बघायला मिळतोय. आता हा लेग ब्रेक गतीला परिवर्तन केलं यावेळेला. चेंडूला आपण बघतायत हर्ष पाटीलनं सांगितलं थोडीशी चुकी झाली आमची, स्लॉट मध्ये चेंडू होता. यावेळेला मात्र आपलं ब्रह्मास्त्र हाताळलं. चेंडू थोडासा वळवलाय आणि त्याच्यावरती लिहिलंय डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 15, लॉस ऑफ 2 विकेट, 1 टू गो. शेवटचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. या वेळेला स्वीट टायमिंग आहे की नाही आणि चेंडूला आपण बघतायत सांगताय षटकार आलाय आणि धावसंख्या 6 फ्लाय होताना तब्बल 21 वरती स्थिरावली गेलेली आहे. सुंदर शॉट सिलेक्शन. थोडासा वर चेंडू होता, कव्हरच्या वरनं एक्झिक्यूट केला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन. अर्धा डझन धावा
2 षटकं कंप्लीट या षटकामध्ये बघायला मिळतात तब्बल 16 धावा. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. 10.50च्या सरासरीने फाउंडेशन बिल्ड होते या ठिकाणी 20 साई सापडेश्वर संघाचा आणि टायमिंग झाले ते म्हणजे 10 मिनिटे. गोलंदाज येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. गौरव ठाकूर स्टार्ट चांगला दिला होता. 5 चेंडू सुंदर हाताळले होते. कुठेतरी एक वाईट चेंडू आणि त्यानंतर चौकार. या पहिल्या षटकाचं विश्लेषण राहिले. हर्षने 2 विकेट घेतलेले आहेत. 10 मिनिटाचा वेळ गेलेला आहे. याची आपण नोंद घ्या. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन रिलीज झाले आणि आता मात्र 5 खेळाडू सजवले गेलेत विसाबा फाउंडेशनच्या माध्यमातून. याही वेळेला चेंडूला कट करताय. थोडंसं स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. सिंगल कंप्लीट डबलला प्रयत्न आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 23 वर स्थिरावते. प्रामुख्याने दोन्ही संघ डिसिप्लिन मध्ये खेळत आहेत. हे जमेची बाजू आहे. संघाचा ड्रेस कोड आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने आपण ब्लू अँड ब्लॅक बघतोय आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतायत पिंक अँड ब्लॅक. 23 झालेले आहेत. पुनश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. याही वेळेला चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. चुकी नाही आहे. धक्का क्रमांक 3 बघायला मिळतोय 7 पटी 11 संघाला. उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. चेंडू थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी केले यावेळेला आपण बघताय. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज गौरव ठाकूर खूप चांगला स्टार्ट दिला. व्हेरी फर्स्ट बॉल मध्ये त्याचं अनुशासन आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर एक्युरेसी त्याने परफेक्ट ठेवली. चेंडूचं जे पिचिंग होतं आउटसम थोडंसं बाहेर ठेवलं. यावेळेला गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू डीप गलीकडे सरसावलाय आणि तदनंतर करण आहे तिथे. करण सिंग म्हटल्यानंतर एक अप्रतिम असे खेळाडू आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना 25 वर स्थिरावले. VM युवा उमरोळी विपक्ष ऐश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. पंच वाईट बॉलचा कॉल देत आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जाईल. 26 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे. 26 धावा. मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे. गौरव यांची चांगली गोलंदाजी आहे. धावा आलेले आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळणं शेष आहे. याही वेळेला थोडासा पॅड आणि पॅड मध्ये होता. छोट्या बॅकलिपने खेळण्यासाठी मजबूर केलं ऑन राईटच्या रूपानं. लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा शुभम आपल्या डाव्या बाजूने धावत चेंडूला फील्ड करतोय. थ्रो करतोय. तदवर सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 27 वर स्थिरावले. 27 धावा. आउटफील्ड खूप वेगवान आहे. बिहाइंड द विकेट जर तुम्ही बघितलं गॅप शोधला गेला चौकार मिळेल. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये सहज मोटरा जातात जर तुम्ही प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळाल. एक अतिशय सुंदर नियोजन. दर्जेदार नियोजन. AB चषक आपण बघतोय. टेनिस क्रिकेटचा एक अद्भुत सोहळा आपण निहाळतोय. परफेक्ट यॉर्कर. दॅट्स अ ब्युटी. अप्रतिम चेंडू हाताळला गेला यावेळेला. गौरव ठाकूरचा क्लास गुणवत्ता आणि ओपोनेंट टीमची वाढते या ठिकाणी चिंता. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 27. 9च्या सरासरीने 14 मिनिटांचा वेळ वाया गेलाय. 3 षटक कंप्लीट होताना. ऐकूया आपण DC नयन आहे ना आणि येऊया मॅच कडे.
थँक्यू सचिनजी भोईर साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सर्व जिम्मेदारी हँडल केल्यानंतर आपण बघताय त्यांचं शुभागमन होते आमच्या मुख्य मंचाकडे. त्यांचं मी करतो या ठिकाणी हार्दिक स्वागत. आमचे प्राण भोईर असेल जे जिम्मेदारी दिली गेली मॅनेजमेंटकडे ती जेव्हा तुम्ही हँडल करता त्यानंतर मॅचला स्टार्ट होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने AB चषक एक भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलंय सुजल मोरे. एक अप्रतिम गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हरमध्ये मात्र सुजलला नेहमी आमंत्रित केलं जाते. धावा स्कोर कार्डवरती 27 याच पद्धतीने धावाला प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 45 बघायला मिळू शकतोय. पुढचा चेंडू इथे स्लॉट मध्ये आहे. चेंडू चांगला शॉट सिलेक्शन आहे. फक्त या ठिकाणी दिशा दिली. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. षटकार. इथे या झोन मध्ये जर गोलंदाजी झाली तर मात्र फलंदाज आपल्या ताकदीचा आपल्या खेळाचा चांगला सदुपयोग करतील आणि चेंडूला डाऊन द ग्राउंड डिपॉझिट करतील. षटकार. भव्य षटकार. AB षटकार आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचते 33 वरती. पुढचा चेंडू यावेळेला स्वतःला सावरलंय. चेंडू पहिला चुकीचा होता. सरळ बॅटकळी होता. यावेळेला थोडंसं ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलं. एक थोडंसं वेग दिला आणि त्यानंतर चेंडूवर लिहिलंय डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग आहे. चांगला संघर्ष आहे आणि संघर्ष हा खऱ्या अर्थाने गरज आहे या टुर्नामेंटसाठी. यावेळेला गती देण्याचा प्रयत्न आहे. थोडासा मिस टाइम झालाय. पिच करताय चेंडूला डिबाकवट पॉइंटला. धावसंख्या 2 ने आकार घेताना नाही कारण तिथे बघायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 35. विघ्नेश ठाकूर इथे उपस्थित आहेत आणि खूप चांगली अपडेट देत आहेत. विघ्नेश थँक्यू. धावसंख्या 35. 35 धावा झालेल्या आहेत. सुजल मोरे आपल्याला बघायला मिळतात. स्ट्राईकवर बॅटर आहेत प्रणित. चांगली बॅटिंग करतायत. एक षटकार आलाय. आपला इंटेंट आपलं कौशल्य या मॅचसाठी असलेला आपला एफर्ट्स देताना अतिशय सुंदर बॅटिंग करत सातपाटी 11 संघाला एका चांगल्या दिशेने घेऊन जात आहेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये आपण बघतायत. लॉंग ऑफ मध्ये ऋतिक पाटील सुंदर झेल घेताना आणखीन एक धक्का लागतोय सातपाटी 11 संघाला. थँक्यू. सुंदर सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपण बघताय. प्रतिभ चंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाह सुनो शिव शैषा मुद्रा भद्राय जयते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय असणारी राजा शहाजीपुत्र छत्रपती शिवरायांची राजमुद्रा लोक कल्याणासाठी विराजमान होत आहे असं ज्याच्यावरती नमूद केलंय शिवमुद्रेवरती. धावसंख्या बघायला मिळते इथे आपण बघतायत 35 झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन चेंडूंचा खेळ शेष आहे. 17 मिनिटांचा वेळ या ठिकाणी घेतला याची आपण नोंद घ्या आणि धावा स्थिरावलेल्या आहेत. त्या म्हणजेच आपण बघतोय 35 धावा. रन्स ऑन स्कोर कार्ड. आपण विकेट जर बघितलं तर या ठिकाणी विकेट गेलेले ते 4. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. चौथ्या षटकातील आजच्या तिसरा दिवस. थोड्याच वेळामध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट मॅच. VM युवा उमरोळी विपक्ष एस फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. 35 झालेले आहेत. 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून जर प्रथम बॅटिंग करताना अबव 55चं टार्गेट जरी सेट झालं मॅचला मजा येईल. इथून जर गोलंदाजांना जर कमी धावा दिल्या साई सापडेश्वर संघासाठी एक जमेची बाजू असेल. सुजल मोरे त्या मात्र पंच आमच्याकडे वळतायत. समांतर रेषेमध्ये दोन्ही हात आहेत. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 36 वर स्थिरावले. 36 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष.
सुजल मोरे पुनश तयार. ओहो वडा शॉट, हेलिकॉप्टर उडवलंय, लँड होताना आपण बघताय. सरळ आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन करून येतोय अद्भुत भव्य एबी षटकार. थँक्यू. 42 धावा, धावसंख्या 6 फ्लाय होताना फलंदाज आपण बघतायत दिशांत. मात्र या ठिकाणी गोलंदाजाला ठेवताय शांत. का बॅटिंग केली यावेळेस दिशांतनं. सरळ स्लॉट मध्ये चेंडू जर आला, आमची पॉवर, आमची स्ट्रेंथ, आमची ॲबिलिटी, आमचं ट्रेडमार्क, धावांचा पाऊस पडेल हे सांगताना मिस्टर दिशांत. गुड बॅटिंग. याही वेळेला बैक टू बैक, इलाका वही तरीका भी वही और रन्स भी पूरे आधा डझन. 48 स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 होते कंप्लीट. थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करा आणि त्वरित मॅचला स्टार्ट करायचंय. 19.5 मिनिटं इथे खर्च झालेले आहे 4 षटकांसाठी. यश फाउंडेशन, एकविरा स्पोर्ट्स मुरबे आपण आपली उपस्थिती नोंदवा. VM युवा उमरोळी याही संघाला आम्ही विनंती करतो आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. यश फाउंडेशन या ठिकाणी सज्ज झालंय. वेलकम. आपण बघतायत रुपेश पवन असेल, ऑल अंटायर टीम त्यांचं इथे आगमन झालंय. आम्ही करतोय त्यांचं हार्दिक स्वागत. VM युवा उमरोळी संघाचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉसची प्रक्रिया करणार आहोत. आपला प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे टॉससाठी. 48 झालेले आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळाले. सूरज मोरेवरती हल्ला बोल्ड झाला आपण बघतायत दिशांत यांचा. आणि इथून मात्र थोडंसं प्रेशर आता फिल्डिंग टीमकडे आहे. परंतु जे 6 चेंडू महत्वाचे आहेत आणि गोलंदाज आहे शुभम राऊत. चांगला चेंडू आहे, क्लिंग बोल्ड होता है. शुभम कहते भाई आखिरी गेंदे स्लॉग हो रहे, नाम मेरा शुभम है, सब अच्छा होगा. एसटी से सो थँक्यू. धक्का लागतो या ठिकाणी. फलंदाज बाद होताना आपण बघितलंय. मिस्टर भाविक न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल. मोंटी पाटील आलाय. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. शुभम चांगली कमबॅकिंग करतायत. 2 षटकार आणि त्यानंतर विकेटचं पतन बघायला मिळालंय. 5 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. शुभम ज्याने एक स्लॉग मध्ये चांगला स्टार्ट दिलाय. नवीन बॅटर मिस्टर मानव. पुढचा चेंडू. ओहो आडव्या बॅटने प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग, ओव्हर मिड विकेट. अनदर बिग 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 सिक्सर. मानव पाटील जबरदस्त बॅटिंग करताना. चला चेंडू पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. इथे बॉल येतोय. 56 धावा स्कोर कार्ड वरती. थोडस अक्रॉस केले परंतु टायमिंग. चला फॉर्म घेऊन जा. यश फाउंडेशन, एकविरा स्पोर्ट्स मुरबे, युवा उमरोळी, VM युवा उमरोळी संघ. त्वरित आपण फॉर्म घेऊन जायचंय याची नोंद घ्या. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 54 झालेले आहेत. जसं मी मगाशी म्हटलं होतं की अबव 50 एक टार्गेट चांगलं होईल. आणि आता इथे धावा येत आहेत. उलटा चेंडू चुकी झाले इथे.
फुलटॉस चेंडूला चांगलं क्लिअर करता येत नाहीये. बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. बघूया या ठिकाणी पंच सांगताय थोडस डीप होता चेंडू, परंतु इथे मात्र तुमच्याकडे रिव्ह्यू सिस्टम आहे तर घेणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट काय घडलंय. उच्च न्यायालयामध्ये गेले या ठिकाणी चेंडू आणि चेक केला जाईल की नक्की या चेंडूवरती काय घडलंय. फेअर बॉल, विकेटचं पतन होताना चांगला चेंडू आहे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जातील. 54. आणखीन एक धक्का लागतो इथे. दोन विकेट ही घेतल्या स्लॉग ओव्हरमध्ये भरपूर महत्वाचा आहे. इथून 3 चेंडूमध्ये त्यांची कन्सिस्टन्सी चांगली राहिली. लेंथ लाईन जर मेंटेन केलं, चांगली एक्युरेसी दाखवली, धावा 60च्या खाली राहतील. इथून जर एकात मोठा शॉट आला अबव्ह 60, थोडंसं एक स्टिप टार्गेट होऊ शकतं. क्रिकेट आहे. बघूया मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण बघताय सुमित मात्रे दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूला सामोरे जाण्यासाठी. VM युवा उमरोळी संघ आपण फॉर्म घेऊन जा इथून. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद असू द्या. यावेळेला फुल टॉस आहे, गॅप शोधायचा आहे आणि शोधलाही आहे. धावसंख्या 58 वर पोहोचते. सुमित मात्रे यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. ऑन साइडला फुल टॉस होता. एक अतिशय चांगला शॉट सिलेक्शन बघायला मिळालं आणि तिथून मात्र आपण बघताय सरळ लॉंग ऑन डीप मिडविकेटच्या मधनं सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 58 स्कोर कार्ड वरती. 3 षटकामध्ये 27 होत्या. त्यानंतर जो गेअर बदलला गेलाय, चौथ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आणि त्याच मुळे स्कोर आपल्याला बघायला मिळतोय तो 58. अंतिम चेंडू असेल. दिशांत ज्यांच्या बॅटमधनं 2 षटकार आले होते, नॉन स्ट्रायकिंगकडे ते होते, परंतु इथे त्यांनी चार्ज घेतलाय. बघूया जिम्मेदारी घेतल्यानंतर कशा पद्धतीने त्यांची बॅटिंग होईल. 58 झालेले आहेत. डॉट बॉल 59चं टार्गेट, सिंगल रन 60चं टार्गेट, चौकार षटकार अबोव 60चं टार्गेट. काय घडेल शेवटच्या चेंडूवरती. सर बिलो 60 असेल एक थोडासा विचार असतो की 60च्या खाली बनवायच्यात रन्स. पुढचा चेंडू ओ आणि तेच घडलंय इथे. जसं मी मगाशी म्हटलं होतं बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. चांगली फिनिश इथे दिले शुभमनं. 59 धावांचं टार्गेट आहे. युवा उमरोळी संघनायक हालो चेक. दरम्यान आपण बघतोय प्रत्येक संघाने या स्पर्धेच्या माध्यमातून रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावे लागतील. आयोजकांच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी येते. युवा उमरोळी संघनायक त्वरित टॉस साठी या. आपण या महत्वाच्या मॅचचा टॉस करतो याची नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये संघनायक युवा उमरोळी. युवा उमरोळी संघनायक दरम्यान या ठिकाणी युवा उमरोळी संघासाठी आयोजकांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. 2 षटक 10 मिनिटांचा वेळ असेल. आपण रिपोर्टिंग करायचे, अन्यथा आयोजकांचा जो रूल्स असेल तो आपण फॉलो करावा लागेल.
थँक्यू सो मच. धन्यवाद अजित पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या इनिंगसाठी. खूप चांगलं बॅटल. सातपाडी संघाच्या प्रत्येक फलंदाजांना कॉन्ट्रीब्युशन दिलं ते महत्त्वाचं होतं. जिथे सातपाडी 11 हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. एकंदरीत 59 डाव्यांचं टार्गेट. आता SSS सालवड हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, जो मैदानाच्या आतमध्ये विसावा फाउंडेशन सालवड हा संघ आपण पाहू शकाल. ज्या 59 डाव आहेत त्यावरती आता उत्तर देण्यासाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालात. एका बाजूला वीरू बाबरेचा वेग, एका बाजूला सुमित मात्रेचा वेग, आणि जी 3 षटकं अगदी वेगानं तुमच्यासमोर येणार असतील त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही उत्तर कसं देता हेही बघण्यासाठी भरपूर मजा येईल दुसऱ्या डावामध्ये. आजची तिसरी रजनी, तिसरा दिवस या स्पर्धेचा. करूया आजच्या दिवसाला समालोचनाला सुरुवात करतो मी उत्कर्ष पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन. माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्य स्मरण करून मी कॉमेंट्री बॉक्समधनं उत्कर्ष पाटील तुमच्या समवेत जोडतोय. या तिसऱ्या दिवसात AB चषक आणि AB चषकाचा तिसरा दिवस. एक गाव एक फॉर्मॅट. पालघर डिस्ट्रिक्टमधले नामांकित 10 संघ. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला एक चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. सालवड संघ तुम्हाला विनंती करेन की प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये आपले फलंदाज पाठवायचे आहेत. 59 रन. सातपाडी 11 भावेशबाई यांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय, जो बॅटिंग करत असताना वीरेंद्र बाबरे लवकर बाद झाले, भावेश सुर्वे लवकर बाद झाले, परंतु प्रत्येक खेळाडूने योगदान दिलं. जो फलंदाज गेला त्यानं 1 षटकार 1 चौकार सिंगल डबल या धावांनी संघाला सावरत असताना संध्याकाळच्या पहिल्या मॅचमध्ये जिथे तुम्ही 59 धावा केल्यात ना, जर गोलंदाजी तुमच्याकडे तिखट असेल तर या मॅचमध्ये लढण्यासाठी त्या धावा पूरक आहेत. आणि मॅचला देखील इथून सुरुवात होईल. यानंतरचा मॅच देखील अत्यंत महत्त्वाचा. यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स वर्सेस VM उमरोळी या 2 संघांमधली कडवी लढत. आज एक गाव एक फॉर्मॅट. पालघर डिस्ट्रिक्टमधनं गोलंदाजी ट्रॅकवरती वीरेंद्र बाबरे, सातपाडी गावाला लागलेला एक लखलखता तारा, ज्याने कमी वयामध्ये या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती भरपूर नाव कमावलं. आणि तोच वीरू बाबरे आणि सुमित मात्रे कॉम्बिनेशन काही ओरस भन्नाट राहिलंय. मागची 2 ते 3 वर्ष जर आपण तपासून पाहिली तर दोन्ही देखील एक तरुण खेळाडू. आणि भावेशबाईंनी युवांना इथे संधी दिली. सातपाडी 11 या संघामधनं एक चांगल्या संघाची बांधणी. आणि तदनंतर संघ सध्या चर्चेत. एका बाजूला सालवड. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. बोईसर विभागामधून सालवड संघाचा उल्लेख सातत्याने एक दिग्गज संघ म्हणून केला जातो, कारण युवांचं टॅलेंट त्यांच्यामध्ये देखील आहे. मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. AB चषक आणि तिसरा दिवस एक गाव एक फॉर्मॅटनं. पहिल्या दिवसात 2 संघ, एकदा वैतीपाडा वाडीव आणि तदनंतर यजमान संघ जागमाता रावळे. कालच्या दिवसात आपण पाहतात फिशरमॅन दांडाखाडी. आणि आज कोण येणार, येणाऱ्या काळात आजची रजनी सगळं काही सांगून जाईल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि या मॅचला इथून दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. सालवडसाठी 2 फलंदाज. एका बाजूला करण आणि त्यांच्या साथीनं सुजल मोरे. गोलंदाजी ट्रॅकवरती वीरेंद्र बाबरे वीरू. सातपाटी एक्सप्रेस वेगाचा राजा, वेगाचा सौदागर दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं पहिला बॉल. पहिलाच बॉल. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन ॲज एक्सपेक्ट. फलंदाज वेग अपेक्षित होता त्यांना, परंतु वीरूनं पहिलाच बॉल वैविध्यतेनं हाताळला. जिथे आपण पाहतात लेगबाईटचे संकेत पंच दर्शवतात आणि त्यांनी सांगितलं की लेगबाईटच्या संकेतातून इथं स्कोर कार्डला सुरुवात होईल. आज अमर पाटील आमच्या समवेत आहेत. कालच्या दिवसात कुणाल केणी खूप चांगली कामगिरी. प्रिन्स मूवीची संपूर्ण टीम. भिवंडी ते पालघर का आम्ही प्रवास केला, आम्हाला का निमंत्रण मिळालंय. तुमच्या कामाची क्वालिटी, तुमच्या कामाची दखल घेत असतानाच AB चषक ही स्पर्धा तुम्ही कव्हर करता. अप्रतिम टेलिकास्ट. पुढचा बॉल वीरेंद्र बाबरे यांचा राऊंड डिस्टन्सनं. खोलवर टप्पाचा बॉल होता. अगदी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते जे मिडॉनला, त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं आणि बॉल इथे डॉट आला. वीरू बाबरे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 59 धावा. सालवड संघ तुम्हाला इथून एक चांगली सुरुवात खूप महत्त्वाची असेल. आणि ती सुरुवात करण सिंग आणि त्यांच्या साथीने सुजल मोरे जाणले जातात. ज्या वेळेला विसावा फाउंडेशन सालवड मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेला हे 2 फलंदाज अत्यंत महत्त्वाचे राहिलेत. बॅटचा संपर्क झाला. वीरूला दर्शवतात पंच की बॅटची आतील कड आणि तदनंतरही सिंगल. आणि 3 बॉलचा खेळ संपन्न होत असताना धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 रनवरती. अमर पाटील याच विभागातलं चर्चेतलं नाव या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती.
उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे या संपूर्ण टेनिस बॉलवरती. पुढचा मॅच तोही महत्वाचा. यावेळेला वीरू बाबरे आलेत. वीरू बाबरेचा बॉल खोलातला होता, बॉलला मिड विकेटला खेळलाय. अलॉंग दी कार्पेट अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल डीप मध्ये चाललाय. फेकी येईल तदवरती मिळेल. इथून सिंगल आणि बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 3 आहेत. साधी सुरुवात, परंतु जमेची बाजू अशी आहे की ती बिनबाद आहेत. सातपाडी संघ सांगेल की सिंगल डबलनं आम्हाला देखील विशेषतः फरक पडणार नाही, परंतु भागीदारी मजबूत होते हेही तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. 5वा बॉल. वीरू यांचा थोडासा चेंज ऑफ द पेस. मॉन्टी मानव पाटील यांना देखील त्या बॉलनं बीट केलं. बाईकचे संकेत आले आणि इथे आपण पाहू शकाल 5 बॉलचा खेळ समाप्ती अखेर धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 4 रन. येणारा 1 बॉल. पॉवर प्लेची 2 षटके आपण पाहता आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंग जर नाही झाली 59चं टार्गेट येणाऱ्या मग नंतरचे जे चेंडू आहेत ना त्यावरती तुम्हाला आक्रमण स्वीकार आहे. पुढचा बॉल. खोलवर टप्पाचा बॉल. बॉलला डाऊन द ग्राउंड खेळलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत्यात. वाह क्या बात आहे. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. कॅच नाही होणार. तुम्ही मिड ऑफला होते आणि तदनंतर दिशांत यानं खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड. पंच चेक करतील कारण जिथे आज षटकार होता ना त्यावेळेला त्यांनी गरुड झेप घेतली, उंच भरारी घेतली, बॉलकडे शेवटपर्यंत पाहत राहिले आणि मागे वळत असताना त्या बॉलला मैदानाच्या आतमध्ये फेकलं. ही गुणवत्ता आहे सातपाडीकरांची. क्लास. तिसरे पंच दर्शवतील की निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये काय सेफ आहे. टाळ्या व्हायला हव्या दिशांसाठी. एक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक म्हणून तुम्ही संघामध्ये ज्या वेळेला तुम्हाला स्थान मिळतं ना, ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण कार्यरत आहेत तिथे तुम्ही अगदी एकजुटीनं काम करता आणि त्यावेळेला दिशांचं कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अमर पाटील आम्हाला सांगतात की धावसंख्या फलकावरती 5. घेऊया एक डीजेवाला ब्रेक आणि संध्याकाळच्या सतत ऐकूया मंत्रमुग्ध करणारं नयन पाटील यांचं गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. एबी चषकामध्ये एबी चषक 2025 चौथा एडिशन आणि चौथ्या एडिशन मध्ये 3 लाख प्रथम पारितोषिक या स्पर्धेची एक संपूर्ण पालघर जिल्ह्यातली मोठी स्पर्धा. तुम्हाला सर्वांच्या भेटीसाठी अजय भोईर आणि संपूर्ण एंटायर टीमची मेहनत आणि तदनंतर एबी चषकाचं हे दैदिप्यमान आयोजन करता येतं. नियोजन महत्वाचं असतं आणि नियोजन अगदी सिस्टमॅटिक तुम्हाला पाहायला मिळतं या स्पर्धेचं. सुमित मात्र आलेत दुसऱ्या षटकात. दुसऱ्या षटकात येताना पहिलाच बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट. इथे पंचांनी बोट उचलला आकाशाकडं. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. भाविक मात्रे. सातपाडीकरांसाठी क्षेत्ररक्षण म्हणजे एक वेगळी पर्वणी असते. सातत्यानं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अगदी जोमानं पुढे असणारे संघ म्हणजे सातपाडीचा सातपाडी 11. क्या बात आहे. विकेटचं बटन रनआउटच्या स्वरूपात गॉन. थँक्यू सो मच. इथे मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील दाखल झालेत. डायरेक्ट हिट. भाविकचा अगदी निशाणा ज्यांनी जो साधला. तुमची तीक्ष्ण नजर, घारीची नजर आपल्याला बघायला मिळाली आणि सुंदर पद्धतीनं ज्यांनी बॉलला डायरेक्ट हिट केलं. शॉर्ट स्क्वेअर लेगला तैनात होते. बॉलची लाईन साधारण होती परंतु क्षेत्ररक्षणामध्ये 100 पैकी 100 गुण मिळतील ते म्हणजेच भाविकला. पुढचा बॉल सुमित मात्रे यांचा दूरवरनं एक मोठा रनअप घेऊन गोलंदाज तयार. वेग याही वेळेला होता. अगदी समोर खेळलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. डीपमधनं बॉलला फील्ड करतील. माऊली स्पोर्ट्स कडनं आज टी शर्ट्स आपल्याला बघायला मिळते. सातपाडी 11 मेन इन ब्ल्यू मध्ये माऊली स्पोर्ट्सनं डिझाईन केलेली एक सुंदर टी शर्ट
आणि सातपाटी 11 म्हटलं की एक दिग्गज संघ आणि दिग्गज संघांवरती अनेक स्पोर्ट्सचं प्रेम राहतं. त्यामध्ये माऊली स्पोर्ट्सनं आज एक जबरदस्त टी शर्ट पुरस्कृत केलंय सातपाटी 11 साठी. जिथे आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये P2चं षटक सुमित म्हात्रे यांच्या हातामध्ये तो बॉल विसावलाय. यष्टांच्या मागे मानव पाटील. फटका अतिशय सुंदर, कव्हरला मात्र खेळलाय. डीपमधनं बॉलला प्रोटेक्शन देतील भावेश सुर्वे. अगदी चित्याच्या चपळाईनं खूप वेगानं पुढे आले आणि तदनंतर बॉलला फील्ड करत असताना फक्त सिंगल या बॉलवरती. सिंगल डबल मोठ्या फटक्यांना निमंत्रण देणं आता लाजमी आहे. अदरवाईज मग थोडासा उशीर झाला की काही याही गोष्टी तुम्हाला त्रास देतील. सालवड संघ जाणला जातो, कमबॅक कसा करावा त्यांना माहिती आहे, परंतु तो कमबॅक योग्य वेळेत होणं तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. वेळ गेल्यानंतर मग शोकांतिका पाण्यात विशेष महत्त्व नाही. सुमित म्हात्रे आहेत, गोलंदाज चांगले आहेत, सन्मान मिळणं गरजेचं आहे. चांगल्या बॉलवरती तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं असतं. या वेळेला कव्हरला बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत भावेशला बीट करत मी जो उल्लेख केला ना की सालवड संघट जाणतो कमबॅक कसा करावा. मारायचा तर टॉपच्याला. सुमित म्हात्रेवरती आक्रमण 6. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. प्रिन्स मूवी समवेत आमचे जे लाडके श्रोते जोडलेत त्यांचं देखील स्वागत एबी चषकामध्ये. आज अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जातील, कारण आज पालघर एक गाव एक फॉर्मॅटचे टीम आपल्याला 10 बघायला मिळत आहेत. ज्यामध्ये पहिला मॅच सातपाटी 11 भावेश भाई यांचा संघ, एक चांगली बांधणी युवांना प्लॅटफॉर्म सातपाटीमधनं, आणि ज्यामध्ये सध्या मॅच चालू आहे 59चा पाठलाग सालवड संघ. यावेळेला आपण पाहू शकाल बीमर. मागचा जो षटकार आला ना त्याचं हे दडपण होतं, त्याचं हे थोडंसं प्रेशर होतं, ज्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या वेळेला आपण पाहतात जो प्रयत्न राहिला ना तो प्रयत्न नो बॉलमध्ये राहिलाय. ज्या वेळेला आपण पाहतात आता पुढचा बॉल फ्री हिटचा देखील राहील, आणि या फ्री हिटवरती कुठल्या पद्धतीनं फलंदाज आक्रमण करतील ऋतिक पाटील. एक षटकार जरूर त्यांनी ठोकलाय. आत्मविश्वास जरूर इथून दुणावला असेल, कारण मागच्या बॉलवरचा जो षटकार होता ना तो तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स देणारा होता. पुढचा बॉल. या वेळेला सुमित म्हात्रे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड करतात. अगदी बॉल पायावरती जाऊन आदळलाय सुमितच्या. थोडेसे दुखापतग्रस्त दिसतात मैदानाच्या आत, आणि निश्चित स्वरूपात आतमध्ये पाणी जाईल. आयोजक मंडळी आहेत तिकडे आणि पोहोचतील. सुमित म्हात्रेच्या पायावरती तो बॉल, ज्या वेगानं बॉल आला त्याच वेगानं रिप्ले मध्ये देखील तोच बॅटचा फ्लो, आणि आपण पाहू शकाल आता थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. पुढील होणारा सामना एका बाजूला VM उमरोळी आणि एका बाजूला यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. दोन्ही कर्णधार जर इथे असतील तर प्लीज आपण टॉससाठी या, कारण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस हा नियम आहे या स्पर्धेचा, तोही मुख्य खेळपट्टीवरती. VM उमरोळी संघ अवेलेबल नव्हता, त्या अनुषंगाने आता जर तुम्ही असाल तर प्लीज या. सुमित म्हात्रे मे बी ऑल वेल असेल, ज्या आशेसह संपूर्ण सातपाटी 11चं डगआउट त्यांच्याकडे पाहतं. भावेश भाई देखील तिथून पाहत आहेत, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक महत्वाचा गोलंदाज आहे संघाचा. नो बॉल नंतरचा कमबॅक सुमितचा देखील चांगला राहिलाय. सध्या अमर पाटील आम्हाला दर्शवतात या षटकात बॉलचा खेळ झालाय, तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा बॉल. 5-5 षटकांचं क्रिकेट, 10 संघांना प्रत्येक दिवशी निमंत्रण. मागचे 3 दिवस आपण पाहतोय, आजचा 3रा दिवस. एबी चषक एक सुंदर अशी स्पर्धा, क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी. टॉससाठी प्लीज या. एका बाजूला VM उमरोळी, विपक्षात संघ खेळेल तो म्हणजेच यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे.
इथे जर आपण तपासून पाहिलं तर आता पुन्हा एकदा सुमित तयार होतील. दुखापत भरपूर गंभीर नव्हती आणि स्वतःला पुन्हा एकदा बॅक करतात आणि संघाला महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांना माहिती आहे की आपलं षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. 5 बॉलचा खेळ झाला आहे. धावसंख्या फलकावरती 15 रन आहेत. 15 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित. दूरवाला एंड गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला बॅटची कट जिथे पंचांनी दर्शवलं, ज्या वेळेला अपील झाली ना त्यावेळेला त्वरित लगेच पंचांनी देखील दर्शवलं की बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर आहे आणि ज्या अनुषंगाने षटक संपलेत. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 वरती यात 8ची सरासरी राखले. एका बाजूला VM उमरोळी आणि एका बाजूला यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. दोन्ही कर्णधार असतील तर प्लीज आपण टॉससाठी या. 18 बॉल आणि 43 धाव्यांची गरज. यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाचे कर्णधार इथे कधीच आलेत. मी विनंती करीन VM उमरोळी, जर तुम्ही नाही पोहोचलेत तर मग तुम्हाला 3 रनची पेनल्टी आहे. या गोष्टी संपूर्ण लक्षात घ्या. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि 16 धावा धावफलकावरती. जर आपण तपासून पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच इथे 18 आणि 18 बॉलमध्ये अमर पाटील दर्शवतात की 43 आर रिक्वायर्ड. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये गरज आहे 43 धाव्यांची. गोलंदाजी ट्रॅकवरती वीरेंद्र बाबरे. वैयक्तिक संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. वीरू बाबरे एक संघाचा ट्रम्प कार्ड हुकमी एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बॅटची कड क्षेत्ररक्षक आणि थोडासा बॅलन्स हरवला होता, त्या अनुषंगाने कॅच कॅरी नाही करता आला. दुसरीचा प्रयत्न. फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, ज्याचं नाव आहे AB चषक. AB चषक संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती आता बहुचर्चित स्पर्धा, जिथे येणाऱ्या काळात तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे सितारे रथी महारथी बघायला मिळतील, ज्याला ओपन क्रिकेटचं घमासान असेल. परंतु आज एक गाव एक फॉर्मॅट आणि पालघर डिस्ट्रिक्टमधले दादा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरताना बघायला मिळतात. वीरेंद्र बाबरे पुन्हा एकदा वेग प्रचंड हाताळला. बॉल शॉट पॉइंटला, जिथे क्षेत्ररक्षक कोणी नव्हतं कारण बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात ठेवलं होतं. उमरोळी संघ. आता जर तुम्ही नाही आले तर पेनल्टीला सामोरी जावं लागेल. या स्पर्धेचे काही नियम आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. एक मोठं आणि भव्य व्यासपीठ अजय भोईर साहेबांच्या संकल्पनेतून तुम्हाला AB चषक मिळतं. एक पालघरमध्ये मोठी स्पर्धा म्हणून तुम्ही या स्पर्धेकडे तुम्हाला संधी मिळते, तर तुम्ही खूप लांबून नाही. आपण जर पालघरचे संघ असू ना तर वेळेवरती येणं आहे. जर तुम्ही वेळेवरती येऊ शकत नाही तर मग हे आयोजन कोणासाठी असतं? चांगलं टॅलेंट आपल्या गावातून आपले जे खेळाडू असतात त्यांना हा एक योग्य प्लॅटफॉर्म असतो. या स्पर्धेमधून तुम्ही चर्चेत येत असता आणि तदनंतर तुम्हाला स्टार होण्याची संधी मिळत असते. सहकार्याची गरज असते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रचंड वेग. कॅच इथे देखील कॅरी. फलंदाज होतील बाद. गॉन. So much. Thank you. मुरबे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि ज्या अनुषंगानं निमंत्रण दिलंय
बॅटिंग करण्याकरिता VM उमरोळ या संघाला नवीन फलंदाज अथर्व राऊत जे दाखल झालेत नुकताच. मॅचचं जर गणित तपासून पाहिलं तर षटक क्रमांक 3ला ज्या वेळेला सुरुवात झाली वीरू बाबरेंच्या या षटकातले बॉल फेकून झाले आत्तापर्यंत 3 आणि धावसंख्या फलकावरती स्थिर आहे 19 वरती, म्हणजे 40ची गरज आहे. इथून येणाऱ्या काळात गोलंदाज पुन्हा तयार. वाह क्या बात आहे. गुड लाईन स्पॉटवरनं योग्य उसळी, योग्य वेग, सर्व काही एकदम ओके मध्ये अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते वीरेंद्र बाबरे. यस, आपण पाहू शकाल इथे विकेट आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थानं सातपट 11 या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी. आणि ही जी वेळ आहे ना ती चिंतामणी एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर आपल्याला बघायला मिळत आहेत प्रतीक पाटील सरांची एक महत्त्वाची वेळ. प्रतीक भोईर सर जिथे आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रतीक भोईर सरांची एक अत्यंत महत्त्वाची वेळ. चिंतामणी एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर प्रतीक भोईर म्हटलं की मागे टॅगलाईन लागते भाई, आणि भाईंची ही एक अत्यंत महत्त्वाची वेळ म्हणजे चिंतामणी एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर. अगदी येणाऱ्या काळात जो त्यांचा हा उल्लेख झालाय ना ही त्यांची वेळ काय त्याचं ते उत्तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये देतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्ष आलेत, डगआउटमध्ये संस्कार मोरे ही फलंदाज एक चांगल्या टचमध्ये आहेत सध्या. संस्कार पाटील यांना आपण पाहतात परंतु आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये येत नाहीत. ही एक डोकेदुखी वेगळी राहील SSS सालवड या संघासाठी. गोलंदाज तयार होतील वीरेंद्र बाबरे. बॅटिंगनं थोडे कठीण प्रसंगात राहिले परंतु गोलंदाजीनं अप्रतिम. पुढचा बॉल याही वेळेला भन्नाट वेगासहित परंतु योग्य लाईन नाही. पंचांनी त्या बॉलला पाहिलं आणि दर्शवलं की हा बॉल वाईड आहे. वाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20 धावे धावसंख्येवरती. 59चा तुम्ही पाठलाग करता ज्या वेळेला आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 39 धाव्यांचं तुम्हाला एक मोठं डोंगर सर करायचं आहे. त्या अनुषंगानं तुम्हाला आता ड्रायव्हिंग सीटवरती येणं लाजमी आहे. वाह, खोलवर टप्पाचा बॉल जरूर इथे आपण पाहतात अनप्लेएबल राहिला. षटक संपलंय वीरेंद्र बाबरे यांचं देखील. आता 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये 39 म्हणजे जवळपास तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 20 रन आणि ह्या 20 रन या मैदानात खूप मोठ्या नाही. तुम्ही चांगलं टायमिंग मैदानाचा जर विचार केला इथे जर षटकार सहज रीतीने जातात चांगलं टायमिंग तुमच्याकडे असेल तर 12 बॉल 12 मध्ये 39. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना ताजं करणारं तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण बघत आहात AB चषक आणि AB चषकामध्ये चाललेलं घमासान. एका बाजूला SSS विसावा फाउंडेशन सालवड विपक्षात संघ खेळतोय तो म्हणजेच सातपाटी 11. सातपाटी 11 याही संघाची एक भरपूर मोठी चर्चा होत असते संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट पालघर या बेल्टमध्ये आणि सध्या चर्चेतला संघ देखील आहे. 12 बॉल 12 बॉलमध्ये 39 रन. 12 बॉल आणि 39 रन असं सध्या इक्वेशन. आता सालवड संघासाठी आक्रमक होणं लाजमी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आम्हाला दर्शवतात गोलंदाज दिशांत म्हात्रे ज्यांनी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण देखील केलं आणि तेच दिशांत आता सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रथम मोरे आहेत एक्स्ट्रा खेळाडू म्हणून. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थोडासा हाफ ट्रॅकरचा त्यावरती पुल करायचं होतं. टप ऑफ दी बॉल खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मधलं प्रॉमिसिंग कनेक्शन जे होतं ते नाही झालं. जिथे आता डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल तुम्हाला दोघतीकडे नेत राहील असं मी निश्चित म्हणेन कारण तुम्हाला आता स्कोर कार्ड वेगानं पुढे न्यायचं आहे. 11 मध्ये 39. सातपाटी संघ सांगेल की आता प्रत्येक डॉट बॉल आम्हाला दिलासा देईल विजयाचा सुगंध दरवळण्यासाठी आणि सालवड संघाला इथून थोडासा त्रास देणारा राहील. मोठा फटका खेळायचा होता. इथे देखील बेल्स तर ब्लिंक झाली परंतु पडली नाही. ज्या अनुषंगाने इथे आपण पाहू शकाल हाही डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आणि डॉट बॉल. जर हेच चालू राहिलं तर थोडासा त्रास होणार SSS विसावा फाउंडेशन या सालवड संघाला.
मोठे षटकार सातपाडी संघाचे आज कम्पेअर जर आपण तपासून पाहिलं ना, प्रत्येक फलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन दिलं, हे महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला कुठलाही एकटा खेळू नाही जिंकू शकत, 11 जणांचा मेळ महत्वाचा असतो. या वेळेला शॉर्ट आर्म फुल फटका केलाय, जिथे आपण पाहू शकाल अतिशय सुंदर पद्धतीने मिड विकेटला क्लिअर आलाय षटकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. षटकार आलाय जो महत्वाचा होता. संघर्षाच्या काळात, कठीण काळात न डगमगता फलंदाजानं घेतलेला षटकार आता इथे आत्मविश्वास दिलासा देणारा राहील. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, अगदी समोरून बॉलला फिरवलं आणि हा बॉल फिरवत असताना वेगावरती नियंत्रण देखील होतं. तुम्ही टप्पा कुठे आता ज्यावेळेला वेग कमी करताना त्यावेळेला तुमची पिचिंग खूप महत्वाची असते. त्यावेळेला जर तो बॉल स्लॉटमध्ये आला तर मग स्टँड अँड डिलिव्हर्ड अनेक वेळा आपण पाहिलं क्रिकेटच्या मैदानामध्ये. इथे गुड लाईन स्पॉटला ती पिचिंग राहिली आणि डॉट बॉल आल्या. अमर पाटील दर्शवतात की स्कोर कार्ड 26 वरती आहे. पुन्हा एकदा खोलातला बॉल, बॉलला बऱ्याच काळ हवेत खेळले क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली वीरेंद्र बाबरे, आणि वीरेंद्र बाबरे म्हटलं की सेफ हँड, आणि त्यांच्या हाताची ओंजळ अगदी योग्य राहिली. फलंदाज इथे बाद होत आहेत, गॉन. नवीन फलंदाज आदर्श घरत. आतापर्यंत आपण पाहतायत निश्चित स्वरूपात संस्कार पाटील एक वादळ आहे, परंतु ते शांतच राहिले. थोडंसं त्या वादळाला मागे ठेवलंय सालवड या संघानं, आणि निश्चित स्वरूपात आता महत्वाचा मॅच जो आहे ना, त्या मॅचमध्ये संस्कारचं बरसणं गरजेचं होतं, परंतु ते थोडे दुखापतग्रस्त असं दर्शवतात, परंतु संघासाठी वेळ देत आहेत. सध्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 वरती बॉलचा खेळ झालाय, तो म्हणजेच 5. आता 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये 33 धाव्यांची गरज. सातपाडी संघानं इथे हा सामना जवळपास त्यांच्याकडे नेण्याचा प्रयत्न खूप चांगला केलाय, कारण प्रतिस्पर्धी संघाला अगदी शांत केलं, संयमानं शरणागती पत्करावी लागली. याही वेळेला चांगला बॉल, समोरून बॉलला फिरवलं, लेग कटरचा तिखट मारा, षटक संपलंय. चौथं आता उर्वरित 6 बॉल, 6 मध्ये 33. मी म्हणेन 6 मध्ये 33 नाही, 6 मध्ये तुम्हाला जवळपास 5 षटकार आणि 1 चौकार, ज्या पद्धतीने जर तुम्ही खेळलात तर या धावा होऊ शकतात. धावा होतील नाही होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा एबी चषकाच्या या महासंग्रामामध्ये. थँक्यू सो मच. इथे गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज चौधरी दाखल झालेत. 6 बॉल आणि 6 मध्ये 33 तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. सातपाडी 11 हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. इथे खऱ्या अर्थानं विजयाचा सुगंध त्यांच्या डगआउटमध्ये दरवळतोय, परंतु वेळ आतापर्यंत गेलेली नाही. योग्य वेळेत जर मोठे फटके आले ना, मॅचमध्ये येऊ शकतात. डॉट बॉलनं सुरुवात. आता 5 बॉल गोलंदाजाला अगदी खेळपट्टीवरती फेअर बॉल हाताळायचे आहेत. दीपेश कंडी सरांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं करतोय आम्ही स्वागत एबी चषकामध्ये. त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक, आणि शेवटच्या षटकात आता 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये गरज आहे 33 रनची. जवळपास या मॅचमध्ये विजयाचा झेंडा इथे आपल्याला रोवताना बघायला मिळतील. यावेळेला समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड वीरेंद्र बाबरे यांना हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार 6. थँक्यू सो मच. 4 बॉल आहेत आणि 4 बॉल आहे 27 धाव्यांची. एक सुंदर पद्धतीने हा सामना आपल्याला बघायला मिळतोय, आणि जिथे आता षटकार आलाय. लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री. वेळ गेल्यानंतर का होईना परंतु मोठे फटके इथे येत आहेत लढण्यासाठी.
जिथे आपण तपासून पाहिलं तर आता खऱ्या अर्थानं इथे देखील डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या सहाय्यानं या मॅचमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल आणि 27 रन. पुन्हा एकदा बॉल डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय. साईड स्क्रीनवरती सलामी देणारा आलाय षटकार आणि या 6 धाव्यानं चार बॉलचा खेळ झाला आणि 38 रन ह्या धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आणि जवळपास इथे सतपाटी 11 पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. याही वेळेला बॉलला कव्हरला खेळलंय. बॉल तिथे देखील चाललाय. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गंजून संपण्यापेक्षा जिजून संपलेलं केव्हाही चांगलं. ज्या तंत्रावरती आता काम करतात फलंदाज. चांगली बॅटिंग हर्षच्या माध्यमातून. शेवट गोड करण्याचा प्रयत्न चाललाय. जरी विजय नाही मिळणार माहिती आहे, परंतु शेवटपर्यंत लढतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटचा बॉल. या मॅचला आता जिंकण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. सतपाटी 11 या संघाला शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती वेगानं हाताळला बॉलला आणि हार्डलक सालवड संघ सतपाटी 11 संघाचं अभिनंदन, ज्यांनी विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड तिन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली कामगिरी केली. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जे इथे पहिला विजय त्यांनी प्राप्त केला या मॅचमध्ये. हँडशेक करूनच आपण मैदानाचा ताबा सोडणार आहोत. लक्षात घ्या जिथे दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळतील. एका बाजूला सातपाटी 11 आणि त्यांच्या विपक्षात संघ सालवड हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि दोन्ही संघांना इथं हस्तांदोलन करूनच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. लक्षात घ्या. हॅलो ची यस. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच एका बाजूला आपण पाहतात बॅटिंग करत असताना एक मोठा षटकार आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकं हाताळली आणि तदनंतर 2 गडी बाद 7 धावा देत वीरेंद्र बाबरे या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. वीरू बाबरे आपण या जिथे मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत, ज्यांनी खूप सुंदर पद्धतीनं ऑलराऊंडर परफॉर्मर म्हणून आपण पाहतात वीरू बाबरे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट जी आहे ती ज्योती फायर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात, ज्यांच्या ब्रांच नाशिक, मुंबई, पुणेमध्ये ते कार्यरत आहेत. आणि ज्योती फायर यांच्या माध्यमातून एबी ट्रॉफीसाठी मॅन ऑफ द मॅच वीरेंद्र बाबरे आपल्याला बघायला मिळतात. हा नेक्स्ट मॅच तुम्हाला ही टी शर्ट परिधान करूनच खेळायचं आहे. लक्षात घ्या. मॅन ऑफ द मॅच